नमस्कार, मी सुवर्णा आज आलेले आहे खडकवासला धरणापाशी, जिथे भरपूर प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे। पुण्यापासून अवघ्या अर्ध्या ते 1 तासाच्या अंतरावरती हे धरण आहे आणि जेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात तो पाण्याचा प्रवाह, तो जोरदार आवाज आणि हा संपूर्ण निसर्ग पाहण्यासारखा असतो। त्या वर्षात मी पहिल्यांदाच पुण्यामध्ये पाण्याची कपात हा विषय ऐकला, जो अनुभवला, पण इथे आल्यानंतर हे पाणी पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटलं असं वाटत होतं। खरं सांगते, अगदी मनापासून जर तुम्ही पुण्यात असाल आणि आत्ता तुम्हाला इथे जाण्याचा योग असेल तर ह्या 5 ते 10 दिवसात नक्की खडकवासला धरणाला भेट द्या, कारण की हा निसर्गाचा चमत्कार वर्षातून एकदाच पाहायला मिळतो। मनात कसं आपलं बरंच काही साठवून ठेवलेलं असतं आणि एकदाची त्याला वाट मिळाली की ते अगदी सुसाट पळतं, तसंच काहीसं या धरणातल्या पाण्याचं असतं। चला तर मग त्याच्या या आनंदात आपण पण सहभागी होऊया। आवाज ऐकणार का त्या खळखळत्या पाण्याचा? मी तर हा अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि बऱ्याच वर्षानंतर घेतला आणि हे कबुली केली की दरवर्षी ज्या वेळेला खडकवासल्याचं हे धरणाचं पाणी सोडलं जाईल तेव्हा मी हे पाण्यासाठी इथे डायरेक्ट नक्की येणार। महत्त्वाचं म्हणजे या पुलावरती गाडी पार्क करून इथे थांबू नका। तुमची गाडी पुढे 1 किलोमीटर ते अर्धा किलोमीटरमध्ये कुठेही पार्क करा आणि व्यवस्थित इथे येऊन तुम्हाला हवे तसे शूट करा, हे दृश्य एन्जॉय करा। आणि हो, गाडीतली छत्री घ्यायला विसरू नका। अरे हो, सांगायचं राहिलं, हा आहे विहान, ही आहे आमची अदित्री, हे आहेत अमोल दादा आणि ही आहे माझी मैत्रीण पूजा। अशा प्रकारे आम्ही वन डे पिकनिकसारखं छोटीशी ही ट्रिप एन्जॉय केली, ज्याच्यामध्ये आम्ही भरपूर मजा केली, पावसात थोडंसं भिजलो आणि हे चटरपटर खाण्यामध्ये भरपूर एन्जॉयसुद्धा केलं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।